नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला एक टॉपिक पाहायचा आहे. दॅट टॉपिक नेम इज लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन. व्हॉट? लॉज ऑफ मोशन हा 9th स्टँडर्ड मधला क्लास 9वी फर्स्ट टॉपिक आहे. कोणता? लॉज ऑफ मोशन. पहा, आता वेगवेगळे मोशन बघितले असतील तुम्ही. मोशन म्हणजे काय? एखादी वस्तू, एखादा ऑब्जेक्ट आहे, तो कशामध्ये? हालचालीमध्ये असणं, मोमेंटमध्ये आहे. आता फिरणारे फॅन आहेत बघा, आता आपल्यावरती फिरायले फॅन. मी आता ह्या बाजूतून ह्या इकडे म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय केली? मोशन केलेली. मी बोलत आहे, माझे हात जे इशारे व्हायले ते मोशनमध्ये आले. मग प्रत्येक आता आजूबाजूच्या वस्तू आहेत. आता हे जे बोर्ड आहे, आता हा स्टेशनरी एकदम स्थिर आहे, हा मोशन मध्ये नाही. मग आता एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे का ते कसा ओळखायचा? फ्रेम ऑफ रेफरन्स, त्याचा जो बिंदू आहे त्याच्या पॉइंटवरून ओळखू येते आपल्याला. एखादा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल तो मोशन मध्ये येईल का? नाही. मग त्याला आणण्यासाठी, मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणण्यासाठी कशाची गरज लागते? फोर्सची गरज लागते. कशाची गरज लागते? फोर्सची गरज लागते. मग फोर्स दिला म्हणजेच ऑब्जेक्ट मोमेंट होणार का? मुळीच नाही. पण विदाऊट फोर्स शिवाय आपण एखाद्या ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणू शकत नाही. आता हा बॉक्स आहे बघा, आता हा चॉकचा जो बॉक्स आहे, हा मी काय केला? उचलला वरी. काय लावला? फोर्स लावला. आणि जर असाच जर ठेवला स्टेशनरी, फोर्सच लावला नाही तर ऑब्जेक्ट वरी जाईल का? नाही जाणार. मग प्रत्येक ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी कशाची गरज लागते? फोर्सची गरज लागत असते. ओके, एखाद्या ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी कशाची गरज लागते? फोर्सची गरज लागते. मग आता फोर्स लावला म्हणजेच ऑब्जेक्ट मोशन मध्ये येईल का? मुळीच नाही. पहा, आता जोरात आता मी काय करतो? पूर्णपणे ताकद लावतो. ऑब्जेक्ट मोशन मध्ये, आता भिंत पूर्ण आता तिकडे जाईल का? गेली का? नाही जाणार. मग आपल्याला याच्यावरून असं कळतंय की एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणण्यासाठी कशाची गरज आहे? फोर्सची गरज आहे. आणि फोर्स लावला म्हणजेच ऑब्जेक्ट मोशन मध्ये येईल का? नाही, मुळीच नाही. मग आता मोशन मध्ये आपल्याला येणारे आपले उदाहरण माहिती आहेत. आता फिरणारा फॅन असतो. गार्डन मध्ये बटरफ्लाय, फुलपाखरू फिरत असतात मस्त इकडून तिकडं. पाखरे असतात आकाशामध्ये. आता चलबचल करणारे जे आता ही असतात, कोण असतात? माणसं असतात इकडे तिकडे गर्दीमध्ये. काय? मोशन मध्ये. हे मोशनचे आपले सगळे उदाहरण अत्यंत साधा आणि सिंपल आहे. हे 6वीला आपण पाहिले. मोशन आणि टाइप्स ऑफ मोशन आहे. आणि हे पण पाहिले फोर्स म्हणजे काय? तर फोर्स आणि टाइप्स ऑफ फोर्स म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला मोशन मध्ये आणण्यासाठी कशाची गरज असते? फोर्सची गरज असते. आपल्याला नंतर सिद्ध करायचे F = ma न्यूटन सेकंड लॉ. नंतर पाहायचे आपल्याला, डिटेलमध्ये बघायचे आपण. चला, तर मग याच्यामध्ये आपल्याला आता ह्या टॉपिक मध्ये 2 गोष्टी आहेत पाहायच्यात. एक म्हणजे आज आपल्याला पाहायचे डिस्टन्स. ओके, व्हॉट? डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा आता ह्या ठिकाणी, आता डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ बाय ऑब्जेक्ट. मी ह्या ठिकाणी आहे ऑब्जेक्ट. मी जे ऍक्च्युअल ट्रॅव्हल्ड काय केले? ते अंतर पार केले बाय अँड ऑब्जेक्ट. म्हणजे हा जो व्यक्ती आहे ह्या ठिकाणातून इथून इथपर्यंत गेला, खरं जे आहे अंतर पार केलं, म्हणजेच ह्याला काय म्हणायचं? ऍक्च्युअल काय? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हलिंग. कोण? ऑफ अँड किंवा कोणामार्फत झालं ते? ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केला, ट्रॅव्हलिंग ऑफ अँड कोण केला? कोण केला? ह्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग बाय कोणामार्फत झाला? ऑब्जेक्ट मार्फत झाला. ह्या ठिकाणी ह्याला म्हणायचं डिस्टन्स म्हणायचं. काय म्हणायचं? डिस्टन्स म्हणायचं. अजून नाही समजलं, काळजी करायची गरज नाही, रिपीट येतो नंतर. डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? मिनिमम काय? मिनिमम डिस्टन्स. व्हॉट? मिनिमम डिस्टन्स
कुठून एक स्टार्टिंग पॉइंट पासून स्टार्टिंग पॉइंट अँड मिनिमम डिस्टन्स बिटवीन कोणामधलं दोन पॉइंट मध्ये बिटवीन म्हणजे काय दोन पॉइंट मध्ये असेल स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट असेल एक स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट म्हणजे ह्या ऑब्जेक्टनं सुरू झाला आणि हा ऑब्जेक्ट इथपर्यंत गेला सुरुवातीपासनं आणि कुठला फिनिशिंग पर्यंत इथपर्यंत गेलेला ह्याच्यामधलं जे मिनिमम सर्वात अंतर आहे त्याला काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट म्हणायचं म्हणजेच काय आता एखादा ऑब्जेक्ट आहे ते आता क्लिअर करेल हे असं सर दोन्ही पण सारखं वाटायले एक्झाम्पल देऊन एकदम पूर्ण ती संकल्पना क्लिअर करून टाकतो पहा आता लक्ष द्या ह्याला आता काय करतो थोडं पुसतो आता पाहू आता काय तर आता एक व्यक्ती आहे ठीक आहे व्यक्ती आहे होम घरातून निघाला शाळेमध्ये तुमचाच आपला एखादा एक जॉन नावाचा विद्यार्थी मस्तपैकी इथे एक कॉर्नरला आला बा शाळा आहे जायची शाळेमध्ये कुठतरी लांब असेल मस्त एका कॉर्नर गेला तिथून टर्न घेतला इथं त्याची शाळा आहे मस्त बघ शाळेमध्ये जिल्हा परिषद आता अमुक अमुक शाळा जे तुम्ही शाळेत आहेत मी जिल्हा परिषद घेतली या ठिकाणी त्याची शाळा मस्तपैकी खूप भारी मग आता हा व्यक्ती एक पॉइंट ए पॉइंट बी पॉइंट सी पॉइंट इथून जाण्यासाठी ह्याला मस्तपैकी किती लागलं अंतर 500 मीटर लागलं इथून इतकं जाण्यासाठी त्याला पुन्हा अजून किती लागलं 700 मीटर लागलं टोटल त्यानं डिस्टन्स किती केलं टोटल किती केला प्रवास त्यानं आता हे 7 आणि 5 किती झाले 7 आणि 5 12 म्हणजे 1200 मीटर तो व्यक्ती गेला ए पासून बी पर्यंत बी पासून सी पर्यंत केला हे झालं डिस्टन्स काय झालं ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केला आहे ना इथून ए बी आणि बी आणि सी पर्यंत त्याला म्हणायचं डिस्टन्स म्हणायचं काय म्हणायचं डिस्टन्स म्हणायचं सर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आत्ताच बघितलं होतं आपण मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बिटवीन कोणामधलं स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट हा मग मिनिमम डिस्टन्स कुठून असं असेल मिनिमम डिस्टन्स आता ह्या ठिकाणी मिनिमम डिस्टन्स किती आहे 1000 मीटर आहे किती 1000 म्हणजे कमी झालं मग त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट किती झालं ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालं 1000 झालं जितकं कमी आपण शॉर्टकट असतात आपले शाळेमध्ये जायचे लांब अंतरावून जातो तर मोकार फिरत फिरत जायचं असेल तर आपण किती खूप वेळ लागतो इकडून 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 इकडं जातो टाइमपास करण्यासाठी जर आपल्याला लवकर शाळेत जायचंय तर आपला हे मार्ग निवडतो म्हणजे तो मार्ग म्हणजे कमीत कमी म्हणजे मार्ग म्हणजे तो काय असतो डिस्प्लेसमेंट असतो समजलं आर यू अंडरस्टँड जोरात आवाज आला पाहिजे यस म्हणून आर यू अंडरस्टँड यस यस आला का आवाज माझा आवाज आला का येणारच आवाज सगळं आपण आता युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे असं फील झालं पाहिजे ऑफलाईन सारखं फील झालं पाहिजे प्रत्येक लेक्चरमध्ये मी बोलतो मी जे आपण जे बोलतो शिकतो जे एक फिलिंग आली पाहिजे कशी ऑफलाईनची फिलिंग आली पाहिजे आपला मास्तर बा तुमच्या इन फ्रंट आहे तुमच्या समोर आहे तुमच्या समोर बातचीत करते अशी फील झाली पाहिजे आर यू अंडरस्टँड जोरात आवाज आला पाहिजे तिकडून काय यस म्हणून यस आवाज आला आता ओके ह्याला काय म्हणायचं आपण डिस्प्लेसमेंट म्हणलं अजून एकदा एक्झाम्पल आपण समजून घेऊ एक्झाम्पल चला बघा आता काहीच ठेवायचं नाही डिस्प्लेसमेंट डिस्टन्स म्हणजे काय तर बघा आता मस्तपैकी सर्कल घेऊ एक सर्कल काढला अरे वा सर्कल आला व्यवस्थित ठीक आहे चला पहा आता ह्या ठिकाणी एक व्यक्ती आहे मस्तपैकी सकाळी जॉगिंगला उठतो काय असेल बा मस्तपैकी आपल्याच्यानं काय उठणं होत नाही सकाळी व्यायाम काय लवकर करणं होत नाही पण व्यायाम केलेलं चांगलं आहे आता हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती काय केला इथून ह्या पॉइंट पासून स्टार्ट पॉइंट पासून काय सुरुवात केली त्यानं हा ट्रॅक आहे पूर्ण मस्तपैकी किती आहे हे अंतर आहे पूर्ण 600 मीटर आहे गोल सर्कल किती 600 मीटर कन्सिडर केले मानले तुम्ही गणितामध्ये कसे कन्सिडर करता तसंच मग आता हा व्यक्ती पळायला लागला मस्तपैकी इथून
झुक 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 आला 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 इथपर्यंत आला आणि पुन्हा थोडं थांबला, थकवा आला असेल, पुन्हा डबल ह्याच पॉइंट पासून आला. ओरिजिन पॉइंट पासून जिथून सुरुवात केली त्याच ठिकाणी व्यक्ती हा परत त्याच ठिकाणी आला, म्हणजे डिस्टन्स किती असेल, किती टोटल पूर्ण ट्रॅक कितीचा आहे, 600 मीटर असेल. किती असेल, 600 मीटर असेल. आणि डिस्प्लेसमेंट काय असेल, काय असेल डिस्प्लेसमेंट असेल 0 असेल. काय असेल भाऊ, 0 असेल. कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, तो व्यक्ती इथून गेला इथपर्यंत आला पुन्हा त्याच ठिकाणी आला, म्हणजे डिस्टन्स झालं 600 मीटर पूर्ण. पण डिस्प्लेसमेंट जेवढं आहे तेवढं त्याच ठिकाणी, म्हणजे आता जेवढं अंतर कापलंय त्याच ठिकाणी जिथून आलता तिथंच आला, त्याच ठिकाणी जर आला असेल तर डिस्प्लेसमेंट म्हणायचं 0. मी या ठिकाणी आहे, या ठिकाणाहून ह्या ठिकाणी आलो, पुन्हा त्याच ठिकाणी गेलो, ओरिजिन पोझिशनलाच गेलो, तर डिस्प्लेसमेंट किती असेल, 0 असेल. ह्या ठिकाणी काय असेल, 0 असेल. हा एक साधा आणि सिंपल फरक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला. पण बघा, जरी डिस्प्लेसमेंट 0 असलं पण डिस्टन्स असणार का, नाही. मी इथून इथपर्यंत गेलो आणि इथून लगेच पुन्हा इथं आलो, डिस्प्लेसमेंट 0 पण डिस्टन्स 0 का, नाही. हा एक छोटासा साधा आणि सिंपल आहे याच्यामधला फरक, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला. ओके, आपण ह्याच ठिकाणी थांबू, बाकीचं आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये येईल. ओके, थँक्यू.